मार्केट पडताना SIP का केली पाहिजे, त्याचे काय बेनिफिट आहेत, किंवा मार्केट पडल्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर काय फायदा होऊ शकतो किंवा काय नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला मार्केट पडल्यानंतर इन्व्हेस्टरचा कल हा पैसे काढण्याकडे किंवा जी SIP आहे ती बंद करण्याकडे किंवा लमसम न टाकण्याकडे आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पडत्या मार्केटमध्ये SIP बंद केली किंवा लमसम पैसे नाही टाकले तर काय फायदा आणि तोटा होऊ शकतो याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. याच्यामध्ये मी 1-2 एक्झाम्पलनी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्या वेळेला मार्केट खाली होतं त्यावेळेला त्या लोकांनी, म्हणजे केस स्टडीज आहेत 2 जे माझ्याकडचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांनी खूप चांगली वेल्थ क्रिएट केले अशा लोकांचे. त्यांची नावं तरी मी काही सांगणार नाही, पण त्यांचं जे काही SIP त्यांनी केल्या होत्या आणि त्या सगळ्यात जास्त रिटर्न त्यांना कोणत्या कालखंडातल्या SIPनी दिलेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा जर व्हिडिओ पाहिला तर तुमचं जो काही भीती आहे किंवा तुमचं जो ट्रोमा आहे किंवा काय की बुवा मार्केट पडल्यानंतर कसं काय इन्व्हेस्टमेंट करायची किंवा ते आहे ते पैसेच कसे वाचवायचे याच्याबद्दलचं तुमचं जे शंका कुशंका आहेत त्या पूर्णपणे बंद होतील. तर स्क्रीनवरती बघूयात पुढचं भाग. तर मित्रांनो, हे एक माझे एक इन्व्हेस्टर आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट्स अशा पद्धतीने तर सगळ्यात जुना जो फंड आहे तो त्यांनी बंधन ELSSमध्ये 5/11/2018ला SIP सुरू केलेली आहे. तर मी जस्ट त्याचं क्लिक केलेलं आहे. ही 10,000 रुपयाची SIP आहे. 18पासून ते करत आहेत आणि जर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल तर हे रिटर्न दिसत आहेत की त्यांना ॲब्सोल्यूट रिटर्न किंवा पर्सेंटेज CAGR काय मिळाला ते इथे दिसत आहे. तर हे मी पूर्ण शो ऑल ट्रान्झॅक्शन असं करतो आहे. आता शो ऑल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्ही बघाल की इकडे जे रिटर्न्स आहेत, आता इथे NAV पण तुम्हाला दिसेल. पहिले तर कॉलम समजून घ्या. हा कॉलम आहे डेट्सचा, कोणत्या तारखेपासून त्यांची SIP सुरू आहे आणि किती रुपयांची SIP सुरू आहे ते इथं आहे. त्याच्यानंतर NAV इथं दिसतो आहे. आता बघा, इकडे 53चा NAV होता, तो कमी झाला. मग इकडे काय होतं, युनिट्सचा आकडा काय झाला, इकडं जेव्हा NAV कमी झाला तेव्हा इकडे युनिट वाढले. मागच्या महिन्यात इकडे 53ला NAV होतं तेव्हा 188.46 आले होते आणि पुढं 5/2/2019ला जेव्हा NAV कमी झाला 193 आले. तर तुम्ही बघाल या मागच्या SIPला 16% रिटर्न आहे, त्याला 17% रिटर्न आहेत. आता असं जर आपण थोडं ड्रॅग केलं आणि जर 2020चा कालखंड लक्षात घेतला तर हा जो NAV होता 56वरून इथं 5/4/2019ला 56चा NAV होता, तो पुढे 38ला आला. 38ला जेव्हा आला तर 56ला 176 युनिट्स मिळत होते, तर 38ला आल्यानंतर 261 युनिट त्यांना मिळाले आणि म्हणजे जोरदार पडलं होतं मार्केट. मग 38ला ज्या वेळेला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तेव्हाचं जर CAGR काढला तर 29%चा CAGR त्या SIPला ज्या दिवशी त्यांनी पैसे टाकले त्याला, किंवा रकमेवाईज जर विचार केला तर असं विचार करू शकता की तुम्ही इथं गेन दिसतो आहे. तर ह्या 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला जी इथं 38 रुपयांनी 38च्या कॉस्टवरती झाली होती, त्याला जो गेन आहे तो 35,000 आहे. त्याच्या मागच्या महिन्यात जेव्हा 52चा NAV होता तेव्हा 25,000 रुपये म्हणजे वाढले होते. तर इन शॉर्ट काय म्हणायचं आहे की तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करताय त्याची जो गेन आहे तो सर्वात जास्त जेव्हा कमी NAV असतो तेव्हा होतो. परत हा NAV वाढत गेला, युनिट्स कमी होत गेले, 261 युनिट मिळाले तिकडे कमी होत गेले. तर तुम्ही बाकीचे जे SIPs आहेत किंवा बाकीचे जे वरती जाताना जेव्हा एका 63 आहे तर त्याला 19% रिटर्न, पण जेव्हा खाली मार्केट होते 29% CAGR, 27% CAGR, 25% CAGR आणि वाढत गेलेला आहे. तर सगळ्यात कमी CAGR कधी आहे, जेव्हा NAV हा जो आहे तो 99-100ला गेला तेव्हा 10%चा NAV आहे, CAGR आहे. म्हणजे इन शॉर्ट याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही मार्केटवरती असेल तेव्हा जर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काय होणार आहे, युनिट्स कमी मिळणार आहेत, परतावा कमी मिळणार आहे. आता हा जो NAV आहे तर हा वाढत जाऊन 152 वगैरेला गेला होता, दिसतं इथं 152ला NAV गेला होता आणि आता तो 136ला. 152ला जेव्हा हा NAV होता तेव्हा तुम्हाला युनिट्स मिळाले होते 65, आता मिळतात 63. जास्त युनिट्स पण मिळत आहेत आणि रिटर्न पण तुम्हाला जास्त मिळू शकतात. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा मार्केट कमी होतं तेव्हा तुम्ही लमसम पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत किंवा
SIP भाडवल्या पाहिजेत किंवा आहे ते SIP कंटिन्यू ठेवल्या पाहिजे. तुम्हाला सर्वोत्तम परतावा तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही डाऊन मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. जर तुम्ही डाऊन मार्केटला घाबरून पैसे नाही, बघा आता लॉंग टर्ममध्ये त्यांनी साधारणपणे इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ते 8,52,000 रुपये केलेली आहे आणि आत्ता त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते 14 लाख आहे. मार्केट खाली पडलेलं आहे तरीसुद्धा 17% CAGR ओव्हरऑल त्यांना दिसतो आणि त्यांनी जर मध्येच बंद केलं असतं तर कदाचित हा CAGR त्यांना मिळाला नसता. सो प्लीज बी केअरफुल. अजून एका व्यक्तीचं मी दाखवतो. हे आणखीन एक माझे क्लायंट आहेत जे बऱ्याच दिवसापासून इन्व्हेस्ट 2016पासूनची त्यांची ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जस्ट एक्झाम्पलसाठी घेऊन आलं. 2016पासून त्यांचा जो NAV होता त्यांनी कधीपासून इन्व्हेस्टमेंट केली आहे की त्यांचा NAV 12 रुपये होतं तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता तुम्ही बघा 12 रुपयाचा NAV होता तर CAGR इकडे जास्त आहे आणि जसं जसा NAV वाढत गेला आहे तसं तसा जो CAGR आहे तो कमी कमी होत गेला आहे. इकडे 13%चा CAGR दिसतो आहे कारण 12 रुपयाचा NAV 17 रुपयाला गेला आहे. आता 17ला गेला परत 16ला आला. कमी झाला की CAGR वाढतो आहे. तर 16 रुपयाला तुम्हाला 17 रुपयाला होता 16 रुपयाला आला तर हा CAGR 15%कडे गेला. म्हणजे CAGR जेव्हा कमी असेल तेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर इथं बघा 15 रुपयाचा जर हा NAV आहे तर इकडे मात्र 18%चे रिटर्न दिसत आहेत. म्हणजे जेव्हा NAV कमी असेल मार्केट पडेल तेव्हा NAV कमी होतो आणि तेव्हाच सगळ्यात जास्त रिटर्न बनतात. असं तुम्ही जर बघत गेलात तर टेंटेटिव्हली परत एकदा 2000 काळात जेव्हा मार्केट पडलं होतं 13 रुपयाचा NAV परत एकदा झालं होतं. 13 रुपयाच्या NAVला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर 28%चा वगैरे CAGR दिसतो इथं आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच्यांना तुम्ही जर बघायला गेले तर 12-15 म्हणजे अगोदर पैसे गुंतवून सुद्धा 15%चं रिटर्न आहेत आणि मार्केट खाली असताना पैसे गुंतवल्यानंतर इथं 28-29%चे रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 17-18 वरूनचा NAV जेव्हा 13 रुपये आला तेव्हा सर्वात जास्त रिटर्न बनले आणि जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स केल्यात तर तुम्हाला जो रिटर्न आहे परतावा आहे जेव्हा मार्केट खाली होतं तेव्हाचा सर्वात जास्त असेल आणि मार्केटवरती होतं 2021-22ला तुम्ही जर बघाल 22-23ला तेव्हा सगळे लोक उत्साहाने पैसे गुंतवत होते कारण NAV वाढत होता. तुमचा 31 रुपयाचा NAV 40, 42, 44, 47कडे गेलेला होता. पण तुम्ही जर तेव्हाचे रिटर्न जर बघाल तर तेव्हाचे रिटर्न काय फार कमी आहेत. तेव्हा मात्र तुम्ही अजिबात विचार करत नव्हते पैसे गुंतवायला. त्यावेळेचे रिटर्न सगळ्यात कमी आहेत आणि जेव्हा मार्केट पडतं आहे आता हे पडतं आहे मार्केट तर या वेळेला मात्र तुम्ही पैसे गुंतवायला तयार नसाल तर मात्र 51 रुपयाचा NAV आत्ता 45 रुपयाला आहे. 12-13% घट आहे. तर इथून पुढे जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा तुम्हाला खूप चांगला परतावा इथं जनरेट होईल. मार्केट पडलेलं असताना सुद्धा इथं 17.5%चा CAGR दिसतो आहे. तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगलेच रिटर्न मिळणार आहेत आणि मला असं वाटतं की जेव्हा NAV कमी असेल तेव्हा जर जास्त गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळतो. असे बरेचसे एक्झाम्पल मी तुम्हाला माझ्या इन्व्हेस्टर्स देऊ शकतो. पण मी असं म्हणेल की तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल बना आणि हा व्हिडिओ जे लोक बंद करतायत SIP जे लोक खालच्या लेवलला आता इन्व्हेस्टमेंट करा म्हटलं तरी करत नाही आहेत अशा लोकांना नक्की शेअर करा. जेव्हा खाली मार्केट असतं तेव्हा सर्वात जास्त रिटर्न मिळतात असं आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समेंट किंवा आत्तापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट्समधून दिसतं. तर मित्रांनो पास्टमध्ये जे घडलं आहे तेच प्रेझेंटमध्ये घडणार आहे आणि जे प्रेझेंटमध्ये घडतं आहे तेच फ्युचरमध्ये घडणार आहे. तर डेफिनेटली तुम्ही गुंतवणूक नक्की वाढवाल आहे ती इन्व्हेस्टमेंट चालू ठेवाल आणि खूप चांगले परतावा बनवून आपलं आयुष्य सुखी कराल अशी अपेक्षा ठेवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि तुम्हाला नक्की काय आवडलं आहे व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.